अरे वेड्या, किती वेळ असंच बसून राहणार? डोळ्यात पाणी आणून नशिबाला दोष देत स्वतःला किती छळणार? आज मंगळवार आहे. मी तुला शब्द दिला होता ना की मी तुझ्या पाठीशी आहे. मग आज मी तुझ्या उंबरठ्यावर उभा असताना तू सर्व दार का लावून घेतले आहेस? तुझ्या मनाचं दार उघड, कारण आज मी तुझी झोळी भरायला आलोय. हो बाळा, मी तुझ्या घरी आलोय. तुला वाटत असेल की मी अक्कलकोटला बसलोय. अरे, मी तर तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. आज मंगळवार संपण्यापूर्वी मी तुझ्या दारी एक विशेष आशीर्वाद घेऊन आलोय. तुला वाटतंय ना की कोणीच तुझी साथ देत नाही, तुझ्या कष्टाची कोणालाच कदर नाही. पण मी बघतोय ना तुझे ते रात्रीचे अश्रू, तुझं ते गुपचूप रडणं आणि लोकांसमोर खोटं खोटं हसणं. हे सगळं आता मला माहिती आहे. आज मी तुला हे सांगायला आलो आहे की तुझे ते कष्टाचे दिवस आता संपलेले आहेत. तू फक्त एकदा माझ्या डोळ्यात बघून सांग, स्वामी तुम्ही आहात ना? मग मला कशाची भीती? तुझा हा एक शब्द मला तुझ्यासाठी ब्रह्मांड हलवायला भाग पाडेल. अरे वेड्या, मी तुला कितीतरी वेळा संकेत दिले. कधी एखाद्या स्वप्नातून, कधी अचानक समोर आलेल्या माझ्या फोटोतून, तर कधी एखाद्या अनोळखी व्यक्तींच्या तोंडच्या शब्दातून. पण तू काय केलंस? असेल काहीतरी असं म्हणून दुर्लक्ष केलंस. मी पुन्हा सांगतोय, आजचा हा मंगळवार तुझ्या आयुष्यातला कलाटणी देणारा ठरणार आहे. जर तू आज या संदेशाकडे दुर्लक्ष केलंस, जर तू तुझ्या अहंकाराला किंवा निराशेच्या गर्तेत बुडून राहिलास, तर मात्र वेळ निघून गेल्यावर पश्चाताप होईल. ही संधी ही एकदाच दार ठोठावते आणि मी तर स्वतः तुझे अश्रू पुसायला आलोय. ही संधी गमावू नकोस. सावर स्वतःला, उठ आणि बघ तुझ्या आयुष्यात मी काय चमत्कार घडवतोय ते. बाळा, तुला भीती कशाची वाटते? पैशाची, आरोग्याची की लोकांच्या बोलण्याची? अरे, हे जग म्हणजे मायेचा बाजार. इथं प्रत्येक जण आपापल्या स्वार्थासाठी धावतोय. पण मी तुझा निर्व्याज पिता आहे. जेव्हा तुला वाटते की सगळे रस्ते बंद झालेत, तेव्हा आठवण ठेव की मी तुझ्यासाठी एक खिडकी उघडी ठेवली आहे. संकट येतात कारण ती तुला घडवण्यासाठी असतात, तुला संपवण्यासाठी नाही. जसं सोनं आगीत तापून सुलाखून निघालं की त्याची किंमत वाढते, अगदी तसंच तू आहेस. मी तुला सोन्यासारखं लख्ख करणार आहे. आज या मंगळवारी संकल्प कर की तू पुन्हा कधीच हार मानणार नाही. आता शांत हो बाळा. ते तुझे काळजीचे ओझे माझ्या चरणी ठेवून दे. आज रात्री जेव्हा तू झोपशील, तेव्हा एक गोष्ट मनात पक्की करून झोप. माझा स्वामी माझ्या घरात आहे, माझ्या पाठीशी उभा आहे आणि उद्याची सकाळ तुझ्यासाठी
एक नवीन आशेचा किरण घेऊन येईल. वेड्या, मी तुला कधीच अंतर देणार नाही. तू कितीही चुका केल्यास तरी तू माझं लेकरू आहेस. तू फक्त तुझ्या वागण्यात नीती ठेव. कुणाचं वाईट चिंतू नकोस आणि फक्त आणि फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव. बघ, तुझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कशी पाणी भरते ते. लक्षात ठेव, हा मंगळवार तुझ्या पालटलेल्या नशिबाची पहिली पायरी आहे. जा, आता आनंदी राहा. मी सदैव तुझ्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे.